नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागामध्ये बरेच धमाके होणार आहे. तर चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. सायली अर्जुनला सांगत असते, प्रिया जेलच्या बाहेर आली म्हणजे ती सहजच नसेल आली. नक्कीच यामागे तिचा काहीतरी मोठा हेतू आहे. मला या सगळ्यावर काही संशय नाही येते का? मागे प्रियाने नक्की काहीतरी प्लॅन केला असेल. तेव्हा अर्जुन काही लक्ष देत नाही तिच्याकडे. त्याच वेळेला अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. त्यांचं कामासंदर्भात बोलणं होत असतं. फोन ठेवल्यानंतर सायली परत विचारते, हो प्रिया का बाहेर आली असेल? तुम्हाला प्रश्न नाही पडत आहे का? म्हणतो, बायको नको ना जास्त टेन्शन घेऊ. पोलीस आहे ना तिथे, ते लक्ष देतील तिच्याकडे. जास्त विचार करून काही होणार आहे का? तू काय एवढी हायपर होते? तेव्हा सायली म्हणते, मी तुमचं प्रत्येक वेळेला ऐकते आणि घरामध्ये किती पसारा करून ठेवला आहे. एक वस्तू जागेवर नाही. ते पुस्तक कुठे, ते सामान कुठे, आणि नंतर शोधत बसायचं, माझी ही वस्तू कुठे, माझी ती वस्तू कुठे. तिचा बोलण्याचा पट्टा चालूच असतो. अर्जुनच्या लक्षात येतं की आता ही खूप चिडली आहे. तिला विचारतो, तू नेमकी का चिडली आहे? मी प्रियाबद्दल तुझ्याशी काही बोलत नाही म्हणून, की हा पसारा मी केला आहे म्हणून? सायली म्हणते, स्वतःचा धड विचार करता येत नाही आणि मला येऊन विचारताय तुम्ही? स्वतःचा विचार करा आणि नंतर माझ्याशी बोला. तर दुसरीकडे प्रियाचा सीन दाखवला आहे. प्रिया मुद्दाम नाटक करत असते, माझं पोट खूप दुखतंय म्हणून. तिथे सिस्टर येतात. काय झाले तुम्हाला, काय इतके ओरडताय? तेव्हा प्रिया म्हणते, माझ्या पोटात खूप दुखतंय, काहीतरी करा ना. तेव्हा त्या सिस्टर इंजेक्शन देण्यासाठी घेतात पण परत थांबतात. त्या विचारते, काय झालं, द्या ना इंजेक्शन. त्या सिस्टर म्हणतात, नाही मी असं इंजेक्शन देऊ शकत नाही, डॉक्टर येण्याची वाट बघावी लागेल. तर इथे प्रियाचा प्लॅन फसलेला असतो. दुसरीकडे अर्जुन म्हणतो, बायको थोडी शांत हो, मी सगळा पसारा आवडतो, ठीक आहे, तुझी चिडचिड आधी थांबव बरं. तेव्हा सायलीच बोलता बोलता रडायला पण लागते. काय हो, सगळं काही मीच करायचं का? तुम्ही मदत करायला नको का माझी? अर्जुन म्हणतो, बायको तू इथे बस बरं, मी सगळं करतो. एक काम करू का, स्टडी रूममध्ये जाऊन बसतो, म्हणजे मला तिथे व्यवस्थित काम करता येईल. तेव्हा सायली म्हणते, हो तुम्ही जाऊन बसा, मग तुम्हाला लगे कॉफी लागेल, ती पण मीच करून द्यायची. नंतर तुम्ही बराच वेळ तिथे काम करत बसाल, तुमची पाठ दुखेल, मग ती पण मीच दाबून द्यायची. सगळं मीच करते, तुम्ही काही नका करू. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं बायको शांत हो ना, मी आवडतोय ना, बघ सगळं कसं व्यवस्थित ठेवतोय. आता झाली की नाही चकाचक रूम. काही फाईल पडलेले असतात. सायलीचं लक्ष जातं, आता त्या फाईल कोण मध्ये ठेवणार? तर अर्जुन पटकन त्या फाईल उचलून त्या पण व्यवस्थित ठेवतो. आता झाली का रूम चकाचक? तेव्हा सायली विचारते, हे कपड्यांच्या घड्या कोण घालणार? तर अर्जुन ते कपडे उचलतो आणि गोळा करून कपाटात ठेवणार. सायली परत चिडते त्याच्यावर, हे असं ठेवू नका, व्यवस्थित ठेवा, सांगितलं ना तुम्हाला. अर्जुन परत ते कपडे व्यवस्थित हँगरमध्ये अडकवून कपाटामध्ये ठेवतो. आता झालं का बायको सगळं व्यवस्थित? आणि तू शांत हो ना, थोडी रिलॅक्स हो. अर्जुनला तर काहीच कळत नाही, सायलीचा राग आता शांत कसा करायचा. सायलीचं परत लक्ष जातं, आता हे कोण करणार, डोक्याला हातच लावते. अर्जुन परत तेही आवरून घेतो. बायकोला आता शांत कसं करू मी, आणि काय एवढी चिडली ती माझ्यावर? पण सायलीचा पट्टा तर चालूच असतो तोंडाचा, थांबायला तयार नसते. अर्जुन पण खूप घाबरलेला असतो. नक्की बायकोला एवढं काय झालंय? मला बघून जास्त चिडचिड होते का? इथून आता मी बाहेर पडायला हवं. तसं काही त्याला कोणी आवाज दिला म्हणून तिथून बाहेर पडतो. हो मम्मा, मी आलो. खूप घाबरलेला असतो आणि तिथेच जिनं देऊन बसतो. सायली परत त्याच्या मागे येते, मला तर कोणाचा आवाज येत नाही, तुम्हाला कुठून आला? तिची चिडचिड चालूच असते. तर इथे अर्जुनची अशी फजिती झालेली बघून आपल्याला तर खूप हसायला येतं प्रेक्षकांना. तर दुसरीकडे तर नागराज काकांना पण ॲडमिट केलेलं असतं आणि पोलीस डॉक्टरांना विचारतात, मला नेमकं काय काय झालं आहे त्याबद्दलचे मेडिकल रिपोर्ट द्या. तेव्हा डॉक्टरही सांगतात, हो चालेल, मी पाठवते रिपोर्ट तुम्हाला. तर तिथेच बाजूच्या बेडवर प्रिया असते. नागराज काकांजवळ येते आणि तिच्या हातामध्ये एक इंजेक्शन असतं. त्यांच्या दिशेने येते. नागराज काकांना जाणवतं की त्यांच्यावर कोणीतरी हल्ला करणार आहे. पुढे ते डोळे उघडतात, मी काही केलेलं नाही आहे. प्रिया म्हणते, अहो चेष्टा करत होती मी तुमची. नागराज काका उठून बसतात. मला माहिती आहे तुझ्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅनिंग चालू आहे, म्हणून तू मला इथे बोलावून घेतलं. पण मला इथून बाहेर पडायचं आहे, नुसतं इथं पडून नाही राहायचं आहे. पांढऱ्या कपड्यामध्ये वैताग आलाय, मला इथून बाहेर पडायचं आहे, स्वच्छंद जगायचं आहे, मोकळ्या वातावरणामध्ये खुलं जगायचं आहे. तर प्रिया म्हणते, आपल्याला जर बाहेर पडायचं असेल ना, आधी त्या अर्जुन सायलीचा बंदोबस्त लावायला हवा. नागराज काका म्हणतात, मग आता यासाठी तुला माझी आणि महिपतची मदत लागणार असेल, मग त्यासाठी काय करायचं आहे? त्याच वेळेला कॉन्स्टेबल प्रियाकडे मोबाईल देतात, कारण श्वेताचा कॉल आलेला असतो. श्वेता प्रियाला सांगते की आश्रमामध्ये अजून 2 मुली आल्या आहेत. एक मुलगी तर रस्त्यावर सापडली आहे आणि दुसरी मंदिराजवळ. प्रिया सांगते, तू अशी अर्धवट माहिती मला सांगत जाऊ नको, त्या मुलींबद्दल पूर्ण माहिती काढ, मग मला फोन करून सांग. नंतर श्वेता पण फोन ठेवते. तर दुसरीकडे अर्जुन घाबरलेला असतो आणि कल्पना काकू आणि अस्मिताला सांगत असतो की सायली माझ्यावर खूप चिडचिड करते
आणि खूप आवाज वाढवून पण बोलते. याआधी ती माझ्याशी असं कधीच बोलली नाही. ऐकल्यानंतर दोघींना पण हसू येतं. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे अर्जुन, याला मूड स्विंग्स म्हणतात. प्रेग्नेन्सीमध्ये शरीरात बदल होतात, त्यामुळे या गोष्टी होतातच. पण तुला असं वाटतंय की सायली तुझ्यावर चिडचिड करत होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि या सगळ्यावर आता सोल्युशन काय आहे? अस्मिता सांगते, सोल्युशन हेच आहे की तुला आता फक्त सायलीला समजून घ्यायचंय. तू चिडचिड करायची नाही तिच्यावर. तर अर्जुन म्हणत असतो, मी सायलीला चिडलेलं पहिल्यांदाच बघितलंय. मध्येच चिडते काय, मध्येच रडते काय. तर दुसरीकडे सायली अर्जुनला शोधत शोधत कल्पना काकूंच्या रूममध्ये आलेली असते. अर्जुनकडे बघून म्हणते, मी मगाशी तुमच्यावर खूप चिडले ना, त्याबद्दल सॉरी. आणि मध्येच रडायला पण लागते ती. अर्जुनला तर काही कळतच नाही. मगाशी ही किती चिडचिड करत होती ना, आता सॉरी म्हणते आणि त्यात रडायला पण लागली. तर तिला इट्स ओके म्हणून जवळ घेतो. अस्मिता म्हणते, बघितलं ना अर्जुन, तुला या काळामध्ये तुझ्या बायकोला समजूनच घ्यावं लागणार आहे. त्याच वेळेला तिथे अश्विन आलेला असतो. महिपत चिकरेंचा व्हिडिओ दाखवतो. महिपत चिकरेच्या एका भक्ताने हा व्हिडिओ टाकलेला असतो. तर ती व्हिडिओ बघून अर्जुन म्हणतो, महिपत चिकरेसारखे माणसं सुधरूच शकत नाही. तो व्हिडिओ सगळेच बघतात आणि म्हणतात, आता यांनी हे नवीन काय चालू केलं आहे? नाही, याच्या मागे काहीतरी नक्कीच रहस्य आहे. तेव्हा सायली म्हणते, आता हे रहस्य कसं शोधून काढायचं? अर्जुन तिला सांगतो, आता तू यामध्ये पडू नको. तू फक्त आता बाळाची काळजी घे. तर सायलीला पण अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं. त्याच वेळेला अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो. कॉलवर बोलण्यासाठी तो बाहेर गेलेला असतो. तर अश्विन म्हणतो, ही महिपतसारखी माणसं कधीच सुधरू शकत नाही. हे नक्कीच याचं काहीतरी नाटक असेल. कल्पना काकूही म्हणतात, हो ना, महिपत चिकरे आधी कसा होता आणि अचानक असा कसा होऊ शकतो तो. तर दुसरीकडे प्रिया आणि नागराज काकांमध्ये बोलणं चालू असतं. तेव्हा श्वेताचा परत फोन येतो आणि तिने सगळी माहिती प्रियाला सांगितलेली असते. व प्रिया म्हणते, आता सचिन एका मुलीची डील करणार आणि त्या मुलीला विकणार आणि त्यातून मिळालेले पैसे तोच हडप करणार आणि नाव खराब होणार ते सायलीचं. सगळं सायलीनेच केलंय असं सिद्ध होणार आणि सायलीला अडकवण्यासाठी मी काही करू शकते. प्रियाचा तर पूर्ण प्लॅन झालेला असतो सायलीला अडकवायचा. तेव्हा नागराज काका म्हणतात, प्रिया, पण या सगळ्यामध्ये मी तुझी काहीच मदत करणार नाही आहे. मला काय वाटलं तुमच्या फायद्यासाठी तुम्ही माझा वापर करून घ्याल आणि मी काही करायला तयार होईल, असं काय होणार नाही. तर प्रियाने इंजेक्शन टोचलेलं असतं नागराज काकांना आणि ते मोठमोठ्याने ओरडायला लागतात. तिथे सिस्टर येतात, विचारतात, काय झालं एवढं ओरडायला? तेव्हा नागराज काका म्हणतात, काही नाही, जरा पाय दुखत होता. सिस्टर तिथून गेल्यानंतर प्रियाला म्हणतात, बोल बाई, काय करायचं सांग. म्हणते, मी जे सांगेल ते ऐकावंच लागणार आहे. आत्ता जे मी काय सांगणार आहे ते राकेशला पण समजून सांगायचं. नागराज काका म्हणतात, तुझं आणि राकेशचं जमतं ना, मग तूच. प्रिया म्हणते, मला अजून बाकीचे बरीच कामं आहे. तेव्हा मी जे सांगेल ना तेच करायचं. तर नागराज काका पण ते काम करायला तयार होतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रियाचा पूर्ण प्लॅन झालेला असतो सायलीला अडकवण्याचा. दुसरीकडे आश्रमामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू असतं. सगळे मस्त जेवायला बसलेले असतात. तर सायली अर्जुनला सांगत असते, मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे आणि त्या दोन्ही पण मुलींची नोंद करणार आहे आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल काही माहिती मिळते का नाही ते सुद्धा बघणार आहे. पण प्रियाने तर वेगळंच काहीतरी ठरवलेलं असतं सायलीला कसं बदनाम करायचं ते. तर प्रियाचा हा प्लॅन सक्सेस होईल का हे जाणून घेण्यासाठी आपण उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.